तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल्सनी आपले मेनूही बदललेत। कामगारांचा रोजगार आणि ग्राहकांची सोय लक्षात घेत हॉटेल बंद करण्याऐवजी हॉटेल चालकांनी मेनूही बदल केलेला आहे। सोलापुरातलं प्रसिद्ध प्रीती डायनिंगनं स्पेशल पदार्थ आणि नाश्ता बंद करून केवळ थाळी देण्याचा निर्णय घेतलाय। तर सुधा उपाहारगृहानं जेवण, चहा, कॉफी बंद करत केवळ इडली वडा ठेवलेला आहे। घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारनं व्यावसायिक गॅस जे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। व्यावसायिक गॅस सध्या तरी कुठल्याही व्यावसायिकाला दिले जात नाहीत आणि त्यामुळं याचा सर्वाधिक फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना आपल्याला बसताना पाहायला मिळतो। मी सध्या सोलापुरातील प्रसिद्ध अशा सुधा उपाहारगृहात आहे आणि या ठिकाणी लागलेला हा बोर्ड आपण बघताय। गॅसच्या तुटवड्यामुळे चहा, कॉफी, शाबू वडा आणि महाराष्ट्रीयन थाळी हे सगळे पदार्थ जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। खरं तर सुधाची ओळख जी इडली आहे ती केवळ इडली जी आहे ती सर्व केली जाते। केवळ सुधाच नाही, याच पद्धतीनं अनेक हॉटेल आहेत। सोलापुरातलं प्रीती केटर्स सारखं हॉटेल आहे जिथं स्पेशल आयटम जे ते बंद करण्यात आले आहेत। केवळ महाराष्ट्रीयन थाळी तिथं सर्व केली जाते आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मेन्यू जे आहेत ते बदलण्यात येत आहेत। माझ्यासोबत सुधा हॉटेलचे प्रमुख रोहन खिंगे आहेत। त्याला खरं तर 2 दिवसापूर्वी आपण ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस ही परिस्थिती आपण अझम्पशन केलेलीच होती, मात्र आत्ता काय स्थिती आहे, काय काय बंद केलं आहे? सध्या आता चहा, कॉफी आणि साबुदाणा वडा आणि थाळी हे वस्तू बंद करण्यात आलेल्या आहेत आणि उद्यापासनं मला ही पण भीती आहे की उद्यापासनं मला सांबार बंद करून फक्त इडली वडा आणि चटणी आणि मस्का स्लाइस हे आयटम एवढंच चालू ठेवावं लागेल, कारण खूप तुटवडा आहे आणि खूप काय म्हणजे हतबल झालो आम्ही अक्षरशः। ही सगळ्याकडची परिस्थिती आहे सोलापुरातल्या? सगळीकडची परिस्थिती आहे। सगळेजण आमच्या असोसिएशनमध्ये तेच बोलणं झालं आणि कमीत कमी मेनूमध्ये काय कमीत कमी हे करून म्हणजे पदार्थ ठेवून ते फक्त आपलं हॉटेलचं जे काही थोडंफार खर्च आणि कामगारांचं पोट भरता यावं किंवा त्यांना पण आम्ही थोडं पगार देऊन त्यांना अर्थसहाय्य करता यावं ह्या हिशोबाने आम्ही फक्त हे काम करतोय सध्या। प्रशासन म्हणतंय की गॅसचा तुटवडा कुठेही नाहीये, मात्र व्यावसायिक गॅस जे आहे ते द्यायचं बंद आधीपासूनच करण्यात आलं आणि त्याचा थेट फटका जो आहे तो व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळतोय। विशेषतः रेस्टॉरंट इंडस्ट्री जी आहे ती या ठिकाणी प्रभावित होताना आपल्याला पाहायला मिळतंय। हॉटेलचे मेन्यू चेंज होतात। सोलापूरमध्ये देखील तोच प्रभाव आपल्याला जाणवताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।